Question number 9. The following is the balance sheet of the firm Triveni Traders as on 31st March 2019. Narmada and Godavari are the partners of the firm who share profits and losses in the ratio of 3:2 respectively. त्यांचे रेशो काय 3:2 respectively. Creditors किती होते बॅलन्स शीटला काय क्रेडिटर्स 49,600 कॅपिटल नर्मदा आणि गोदावरीचं 28,000 कॅश ॲट बँक 4,000 बिल्डिंग 20,000 मशिनरी 28,000 फर्निचर 1,200 नंतर काय स्टॉक 16,400 डेटर्स 3600 हे सॉरी 36,000 डेटर्स काय 36,000चे डेटर्स आहेत. अशा रीतीनं काय झालंय आपले जे काही स्टॉक्स आहेत किंवा जी काही बॅलन्स शीट होती त्या डिटेल्स आपल्याला त्यांनी इथं सॉरी तर जे काही डिटेल्स आहेत त्या त्यांनी आपल्याला इथं दिलेल्या आहेत. नंतर त्यांनी काय दिले की ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली होती की कावेरीला जेव्हा त्यांना ऍड करायचं होतं तेव्हा त्यांनी काय केली ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली होती. Kaveri shall pay rupees 4,000 as her share of goodwill. The amount to be retained in the business. तिनं काय केलंय 4,000 रुपये काय शेअर ऑफ गुडविलचे दिलेले आणि जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट काय केली बिझनेसमध्ये रिटेन केलेली. शी शॅल ब्रिंग इन रुपीज 12,000 ॲज अ कॅपिटल फॉर 1/4 ऑफ द शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट. तिचा शेअर किती ठरलाय फ्युचर प्रॉफिटमध्ये 1/4. टोटल अमाऊंट किती आहे तर तिनं ॲज अ कॅपिटल म्हणून किती आणले 12,000 तिनं आणलेले होते. द फर्म्स असेट वेअर टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर बिल्डिंग रुपीज 24,000 मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस बाय 10%. म्हणजे बिल्डिंग काय 24,000ची व्हॅल्युएशन काय झालं बिल्डिंगचं झालं. ऍक्च्युअल बॅलन्स शीटला बिल्डिंगचं व्हॅल्युएशन किती आहे तर बिल्डिंगचं व्हॅल्युएशन 20,000 होतं ते 24,000 झाले. म्हणजे काय झाले आपले असेट इथं वाढलेली आहे. तसंच प्लांट अँड मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस बाय 10%. म्हणजे मशिनरी 28,000ची 10% न कमी होणार आहे. फर्निचर 10% न काय होणार आहे तुमचं कमी होणार आहे. अ प्रोव्हिजन ऑफ अ 5% ऑन डेटर्स इज टू बी मेड ऑफ डाऊटफुल डेट्स. म्हणजे काय डेटर्सवर काय करायचंय 5% ची RDDची प्रोव्हिजन करायची. स्टॉक इज टू बी टेकन ॲट अ व्हॅल्यू ऑफ 20,000. स्टॉक जो होता 16,400चा तो काय झालेला आहे ॲप्रिशिएट झालेला आहे. पुढं काय म्हणतात ते द एक्सेस ऑफ कॅपिटल ऑफ नर्मदा अँड गोदावरी ओव्हर देअर डू proportion ऑफ शेअरिंग प्रॉफिट्स ऑफ द न्यू फर्म इज टू बी ट्रान्सफर टू रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट. म्हणजे आता बघा हे एक नवीन ऍडजस्टमेंट आहे. मागच्या वेळेस आपण काय केलं जी काही ऍडजस्टमेंट केली तर जे काही एक्सेस कॅपिटल होतं ते कॅशमधनं काय केलं आपण एक्झिस्टिंग पार्टनर्सला दिलं होतं मागच्या प्रॉब्लेममध्ये. तर आता ह्या प्रॉब्लेममध्ये काय करायचंय त्यांच्या लोन अकाउंट क्रिएट करून आपल्याला त्यांच्या लोन अकाउंटला एक्सेस अमाऊंट काय करायची ट्रान्सफर करायची आहे. मग ह्या केसमध्ये काय होणार आहे ओव्हरऑल जे काही आपलं जे टोटल लोनची अमाऊंट आहे किंवा जे काही डिसिजन ते कशावर ठरणार आहे तर जे काही रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट आहे त्या लोन अकाउंटनुसार काय होणार आहे सगळ्या गोष्टी पुढं प्रोसीड होणार आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला आता काय करायचं आहे तर तुम्हाला नेहमीप्रमाणे कॅपिटलची ॲडजस्टमेंट नंतर गुडविलची ॲडजस्टमेंट नंतर असेटची ॲडजस्टमेंट तसंच त्यानंतर काय करायचं तुम्हाला न्यू शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करून त्यानुसार त्यांचं कॅपिटल फायनल करून घ्यायचं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला करायच्या आहेत. तर आता मला पहिलं सांगा काय सांगितलं त्यांनी प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स अँड न्यू बॅलन्स शीट. एवढ्या 3 गोष्टी काय करायच्यात आपल्याला तिथं करून घ्यायच्या आहेत. तर आता मला सांगा पहिलं काय येणार आहे आपलं आता जर आपल्याला काय सांगितलं त्यांनी ऍडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा काय बनवणार आहे आपलं कॅपिटल अकाउंट बनवणार आहे. कॅपिटल अकाउंटचं कोण सांगेल कुठल्या साईडला काय काय येतं
कोण सांगेल कॅपिटल अकाउंट कुठल्या कुठल्या साईडला काय काय येतं? कोण सांगतंय काय काय कॅपिटल येतं कुठल्या साईडला? क्रेडिट साईडला पहिल्यांदा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, अजून त्याच्यानंतर गुडविल आणले कावेरीने, ते ओल्ड रेशिओ मध्ये डिस्ट्रीब्यूट करून गुडविलचा शेअर बाय गुडविल अकाउंट. त्याच्यानंतर कॅपिटल येईल बाय कॅपिटल अकाउंट. बाय कॅपिटल अकाउंट, बरोबर. तर आता तुम्ही जसं सांगितलं तसं पहिलं काय येणार, त्यांच्या कॅपिटल अकाउंटला काय काय येणार, ओपनिंग बॅलन्सेस येणार, बरोबर. कोणाचे ओपनिंग बॅलन्सेस येणार? कॅपिटल अकाउंटला कोणाचे ओपनिंग बॅलन्स येणार? नर्मदा आणि गुडविलचे, सॉरी गुडविल नाही, गोदावरीचे. नर्मदा आणि गोदावरीचे ओपनिंग बॅलन्स येणार कॅपिटल अकाउंटला, बरोबर. तर मग पहिली एंट्री काय झाली तुमची, पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला का क्रेडिट साईडला? कुठल्या साईडला येणार? क्रेडिट साईडला. गुड. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 28,000 आणि नंतर काय झालंय का, हिनं काय आणलंय 12,000. आता 2 नंबरचा पॉईंट, पुढची एंट्री काय होणार तुमची की जे काही कावेरीनं कॅपिटल आणलंय, किती आणलंय 12,000 रुपये कावेरीनं कॅपिटल आणलं. ते जे काही 12,000 रुपये तिनं कॅपिटल आणलं ते 12,000 रुपये आपण काय केले इकडं ट्रान्सफर केले, बरोबर. ते जे काही 12,000 रुपये इकडं ट्रान्सफर केले त्याची एंट्री काय होणार, बँक अकाउंट, कारण आपल्याकडे काय दिले इथं कॅश ॲट बँक दिलेली आहे, म्हणून आपण काय करणार बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, बरोबर. मग कॅपिटल अकाउंटला काय होणार आहे तिच्या बाय बँक अकाउंट 12,000 ही एंट्री दिसेल, बरोबर. तुम्ही पण हीच एंट्री मला सांगितली होती, हो का. इथं काय आपल्या बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 28,000, बरोबर. दुसरी एंट्री आली बाय बँक अकाउंट 12,000, बरोबर. ही काय झाली दुसरी एंट्री झाली. आता तिसरी एंट्री काय होती, तिसरी एंट्री होती गुडविलची. गुडविल संदर्भात त्यांनी काय सांगितलं, गुडविल संदर्भात काय आहे त्यांचं की कावेरी शाल पे गुडविल 4,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल, बरोबर. कावेरीनं काय केलं ₹4,000 शेअर ऑफ गुडविल म्हणून तिनं विकलेला होता. हा जो काही शेअर ऑफ गुडविल आहे, हा शेअर ऑफ गुडविल तिनं काय केला विकून टाकला. जेव्हा शेअर ऑफ गुडविल ती विकते त्यानंतर देते आपल्याला, तो जो काही रेशो आहे तो त्यांच्या काय होतो सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. तो त्यांचा काय आलाय, त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो एवढाच त्यांचा प्रत्येकाचा सॅक्रिफाईस रेशो आलेला आहे. मग आपण तो काय केला, त्या रेशो मध्ये काय केलं आपण तिला डिस्ट्रीब्यूट केलं. तर काय डिस्ट्रीब्यूट होणार 3:2 म्हणजे किती आले, तर त्याचा अमाऊंट येते गुडविलची किती येते, तर गुडविलची अमाऊंट आली तुमची 2,400 रुपये आणि 1,600 रुपये. हा जो काही रेशो आहे ह्या रेशो मध्ये काय झाले, तुम्ही नर्मदाला आणि गोदावरीला गुडविल ट्रान्सफर केलं. पहिलं म्हणजे गुडविल आपल्या बिझनेसमध्ये आलं. मग पहिली एंट्री काय झाली तुमची, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, बरोबर. पहिल्यांदा गुडविल बिझनेसमध्ये आलं. बिझनेसमध्ये आल्यानंतर गुडविल काय केलं तुम्ही पार्टनर्सला ट्रान्सफर केलं. पार्टनर्सला जेव्हा आपण गुडविल ट्रान्सफर करतो तेव्हा काय झालं त्यांचं गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जी काही एंट्री झाली आपली ती एंट्री काय झाली, पार्टनर गुडविल अकाउंट डेबिट 4,000 रुपये टू नर्मदा अकाउंट 2,400 रुपये टू गोदावरी अकाउंट 1,600 रुपये.
अशा रीतीने आपली ती गुडविलची एंट्री पास झालेली. आणि ते गुडविल काय केलं आपण बिझनेसमध्ये रिटेन केलेलं होतं. बरोबर, हे अकाउंट काय केलं आपण बिझनेसमध्ये रिटेन केलं होतं. त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट कोण सांगेल? 3 नंबरचा पॉईंट आता काय होणार आहे? आता काय द फर्म्स असेट वेअर टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. जी काही फर्मची असेट आहे ती काय झाली रिव्हॅल्युएशन करून घेतलं आपण असेटचं. तर काही असेटच्या व्हॅल्यू वाढल्या, काही असेटच्या व्हॅल्यू कमी झाल्या. बरोबर, तर काय पहिलं बिल्डिंग रुपीज 24,000. बिल्डिंग काय 24,000 रुपये झालेली. तर बिल्डिंगची काय पहिली एंट्री आपली असेट काय झाली इथं बिल्डिंग म्हणजे असेट काय झाली आपली वाढलेली आहे 24,000. कितीची होती बिल्डिंग? 20,000ची बिल्डिंग होती. 20,000ची बिल्डिंग होती. तसंच बिल्डिंग किती झाली आता 24,000 रुपये बिल्डिंग झाली. म्हणजे कितीनं बिल्डिंगचं व्हॅल्युएशन वाढलं तर 4,000. मग ह्याची जर्नल एंट्री काय पास झाली असती तर बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. बरोबर, टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काय झाली असती एंट्री झाली असते. तर ह्या केसमध्ये काय झालंय आपलं जे काही काय म्हणतो आपण जे काही एंट्री पास झाली ती एंट्री काय झाली आपली किती झाली ते आपली बिल्डिंगची 2400 रुपये ते कमी 4,000 रुपये जे आहेत ते काय झालेत आपले वाढलेले आहेत. मग जर्नल एंट्री काय पास झाली आपली बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. इथं काय आपलं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे. त्यामुळे ते काय झालं आपलं ह्या अकाउंटमध्ये काय झालं आपलं 4,000 वाढलेलं आहे. तसंच अजून काय कुठली गोष्ट वाढलेली तर बघा स्टॉक पण वाढलेला आहे. बरोबर, यांनी जो पॉईंट दिला ह्याच्यात काय स्टॉक इज टू बी टेकन ॲट अ व्हॅल्यू ऑफ रुपीज 20,000. 20,000चा स्टॉक झालेला आहे. ॲक्च्युअल स्टॉकची व्हॅल्यू किती होती 16,400. म्हणजे जेव्हा बॅलन्स शीट बनवली तेव्हा स्टॉक कितीचा होता 16,400चा होता. आणि जी काही व्हॅल्यू आहे आत्ता स्टॉकची किती 20,000. मग आता ही एंट्री काय पास होणार कोण सांगतंय? स्टॉकची एंट्री काय पास होणार? स्टॉक पण वाढलेला आहे आपला. कितीनं वाढलाय तर 3,600 स्टॉक वाढलाय. बरोबर, 3,600 काय झालाय आपला स्टॉक वाढलेला आहे. तर कोण सांगतंय 3,600ची ही एंट्री काय पास होणार? स्टॉक अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 3,600. ओके, स्टॉक अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 3,600 ही एंट्री बरोबर आहे. पण आपल्याला आता काय दिलंय इथं वर्डिंग देताना त्यांनी काय दिलंय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जे अकाउंट प्रिपेअर करायला दिलंय ज्या अकाउंटचा हेड त्यांनी सांगितलाय तोच हेड शक्यतो वापरायचा. ही गोष्ट आहे. कारण रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणतो. पण पेपरात लिहिताना तुम्हाला ज्या वर्ड्सचं अकाउंट सांगितलंय जे अकाउंट सांगितलंय तेच अकाउंट तुम्हाला तिथं क्रिएट करावं लागणार. तुमची एंट्री ॲक्युरेट बरोबर आहे. ही जी काही एंट्री बरोबर आली तर आपण ती काय करणार आता त्याचं पोस्टिंग करणार आहे. आता तुम्ही सांगा बरं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला कुठं जाणार स्टॉकची एंट्री? डेबिटला जाणार का क्रेडिटला जाणार? क्रेडिटला. क्रेडिटला. बरोबर, बिल्डिंगची पण तिथंच जाणार. बिल्डिंगची पण कुठं जाणार क्रेडिटला जाणार. मग ह्या दोन एंट्र्यांचं काय आपण जे लेजर पोस्टिंग आहे ते लेजर पोस्टिंग आपण बघून घेऊ. हो का, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. आता काय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. हे जे काय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे ह्याच्यात काय दिलंय बघा बाय बिल्डिंग अकाउंट 4,000 आणि बाय स्टॉक अकाउंट 3,600. हे काय झालंय दोन्हीच्या ज्या एंट्रीज आपण दिलत्या पहिली एंट्री काय केली ती बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. बरोबर, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला आपण जेव्हा क्रेडिट दिलतं म्हणून आपण काय केलं बाय बिल्डिंग अकाउंट 4,000. स्टॉकच्या एंट्रीमध्ये पण आपण सेम हीच गोष्ट केली की आपण काय केलं तर बाय स्टॉक अकाउंट 3,600. बरोबर, आता म्हणजे आपला पॉईंट नंबर 3 मधल्या 2 गोष्टी झालेल्या. आता काय झालंय आता सेम ह्याच्या अपोजिट एंट्रीज पास होणार कुठं
मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस बाय 10%. म्हणजे काय झालंय, आपल्या असेटची व्हॅल्यू काय झाली, कमी झालेली आहे. असेटची व्हॅल्यू काय झाली, आपल्या कमी झालेली आहे. बरोबर. तर आता कोण सांगतंय मला असेटची व्हॅल्यू कमी झाली. आता काय करायचं मग, असेटची व्हॅल्यू कमी झाल्यावर कितीनं कमी झाली, 10% कमी झाली. कुठली, फर्निचर आणि मशिनरीची. बरोबर. फर्निचर किती होतं आपल्याकडं, तर फर्निचर होतं आपल्याकडे 1200 रुपयाचं आणि मशिनरी होती 28,000ची. बरोबर. मग हे जेव्हा 28,000ची जी मशिनरी त्याच्यावर 10% किती झालं, 2800 रुपये कमी होणार आहे. बरोबर. मग त्याची एंट्री काय पास होणार, कोण सांगतंय. आता जेव्हा आपण असेटची व्हॅल्यू वाढली तेव्हा त्याला काय केलं, डेबिट केलं. आता असेटची व्हॅल्यू काय झाली, इथं कमी झाले म्हटलं आपण तिला काय करणार, क्रेडिट करणार. म्हणजे काय येणार, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट 2800 रुपये. काय झालं, टू मशिनरी अकाउंट 2800 रुपये. बरोबर. म्हणजे काय झालं की आपली जी काही 2800 रुपयानं जी मशिनरीची व्हॅल्यू कमी झाली ते आपण काय केली, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या कुठं लिहिली, क्रेडिट साईडला लिहिली. का, तर तेवढ्यानं आपली व्हॅल्यू कमी झालेली आहे. नेहमी लक्षात ठेवा, एक असेटची व्हॅल्यू वाढली तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जाते, असेटची व्हॅल्यू कमी झाली तर ती रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला येत असते. तर आता मला सांगा बरं, पुढची फर्निचरची एंट्री काय होणार मग. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट 120. गुड. 120 रुपये काय झाले, त्याला क्रेडिट झाले. म्हणजे आता आपली काय झाले, मशिनरीची झाली, फर्निचरची झाली 10%ची. पुढची काय, अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स इज टू बी मेड फॉर डाऊटफुल डेट्स. म्हणजे RDDची आपल्याला प्रोव्हिजन करायची. म्हणजे ऑटोमॅटिकली आपलं त्यानं काय होणार आहे, डेटर्स काय होणार आहेत, कमी होणार आहे. डेटर्स कितीत आपले 3600, सॉरी 3600 काय रुपये, 36,000 रुपयाचे डेटर्स आहेत. तर जे काही 36,000 रुपयाचे डेटर्स आहेत त्याच्यावर किती आले, 5%. काय करायचे आपल्याला, RDD करायची आहे. कोण सांगेल काय RDD करायची इथे. किती रुपयाची RDD क्रिएट होणार, 36,000च्या 5% किती आले, ते आले 1800 रुपये. ते किती येतात, 1800 रुपये तुमची RDD क्रिएट करायची. मग तुमची जर्नल एंट्री काय पास होणार इथं, डेटर्सची व्हॅल्यू 36,000 आहे, त्याच्यावर आपण RDD क्रिएट केली म्हणजे डेटर्सची व्हॅल्यू वाढणार आहे का कमी होणार आहे, कमी होणार. कमी होणार. मग आपली कमी झाल्यावर आत्ताच मी 2 मिनिटापूर्वी सांगितलेलं काय जर्नल एंट्री पास होणार, प्रॉफिट अँड लॉस असेसमेंट अकाउंट डेबिट टू डेटर. डेटर येणार का RDD येणार, डेटरच्या बाबतीत काय येणार, तिथं RDD अकाउंट येणार. बरोबर. का, तर आपण काय करतोय, मेड फॉर अ डाऊटफुल डेट ती प्रोव्हिजन बनवतोय. बरोबर. डेटरच्या बाबतीत डेटर्स नाही येतं, तिथं काय नाही, RDD म्हणून येणार आहे. बरोबर. तुझी एंट्री सांगितली ती एकदम करेक्ट आहे. तर आता ह्या केसमध्ये काय आहे, आपण काय करणार, आता ह्या तिन्ही एंट्र्या कुठं आल्या आपल्या, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला आलेल्या आहेत. बघा आता ह्या सगळ्या एंट्री तुमच्या. पहिलं काय झालं, मशिनरी आपण 2800 रुपयानं कमी केली. मग काय झालं, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट 2800 रुपये. बरोबर. तसंच फर्निचरवर पण आपण 120 10% डिप्रिशिएट केली. तर म्हणजे डिप्रिशिएट म्हणजे काय केली, ती व्हॅल्यू कमी केली होती. तर फर्निचर अकाउंट डेबिट 120 रुपये. नंतर काय होतं, टू RDD अकाउंट 1800 रुपये. बघा मी जे तू मागाशी जे सांगितली एंट्री, तीच एंट्री इथं पास झाली. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट टू RDD
अकाउंट 1800 रुपये. डेटर्सच्या बाबतीत जेव्हा तुम्हाला RDD किंवा बॅड डेट्स क्रिएट करायला लावलेले असतील तर प्रॉपरली ते अकाउंट तुम्हाला तिथं क्रिएट करावं लागणार आहे. हे डेटर्सच्या बाबतीत. बाकीच्या कुठल्याही बाबतीत ते ऍप्लिकेबल होत नाही. हे झाल्यानंतर आता आपला प्रॉब्लेम ॲज इट इज संपलेला आहे. इथं काय झालंय, आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. 4 नंबरचा पॉईंट काय आहे त्यांचा, की द एक्सेस ऑफ कॅपिटल ऑफ नर्मदा अँड गोदावरी ओव्हर देअर ड्यू प्रोपोर्शन ऑफ शेअरिंग प्रॉफिट ऑफ द न्यू फर्म इज टू बी ट्रान्सफर्ड टू देअर रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट. त्यांचं जे रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट आहे त्यात तुम्हाला ह्या गोष्टी काय करायच्यात, ट्रान्सफर करायच्यात. म्हणजे आता काय झालं, आपल्या ज्या काही ऍडजस्टमेंट होत्या, असेटचं व्हॅल्युएशन, त्यांचं रिव्हॅल्युएशन केल्यानंतरचे इफेक्ट, सगळे इफेक्ट्स आपण दिले. मग आपल्याला काय झालं, हे अकाउंट क्लोज करून घ्यायचं. मग आपल्याला काय टोटल हे जे काही अकाउंट आहे, हे अकाउंट कुठं ट्रान्सफर होणार आहे, ह्याचा प्रॉफिट पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे. मग आपण काय केलं, त्यांचे पार्टनर्सचे कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी काय केलं, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करून घेतलं. की मग जी काय आपली क्रेडिटची टोटल होती 7600 आलेली, ती मायनस काय केली आपण, जे काय RDD पर्यंतची जी टोटल होती ती मायनस केली आणि मग आपल्याला प्रॉफिट किती भेटला, 2880 रुपये काय झालंय, आपल्याला प्रॉफिट भेटलेला आहे 2880 रुपये. आणि तो प्रॉफिट आपण नर्मदा आणि गोदावरीला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये काय केला, आपण डिस्ट्रीब्यूट केला. हा प्रॉफिट काय केला, 1728 रुपये हा काय केला आपण नर्मदाला ट्रान्सफर केला आणि गोदावरीला किती, 1152 रुपये हा प्रॉफिट काय केला, ट्रान्सफर केला. हा कसा ट्रान्सफर केला, तर त्यांच्या ओल्ड रेशोज मध्ये आपण तो काय केला, ट्रान्सफर केलेला आहे. मग आता काय झालं, हा प्रॉफिट जेव्हा ट्रान्सफर करतो तेवढ्यानं तुमचं काय होणार आहे, कॅपिटल अकाउंट वाढणार आहे. मग त्याची एंट्री काय झाली, कॅपिटल अकाउंटच्या आता क्रेडिट साईडला तो प्रॉफिट आपण काय केला, ऍड केलेला आहे. हो का, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचा प्रॉफिट हा काय केला, इथं आपण ऍड केला. हा प्रॉफिट जेव्हा आपण ऍड केला त्यानंतर आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट संपल्या. पण आता आपल्याला त्यांनी सांगितलंय की जे काही पार्टनर्स आहेत त्यांचं कॅपिटल कसं पाहिजे, पॉईंट नंबर 4 मध्ये सांगितलंय त्यांनी आपल्याला. पॉईंट नंबर 4 मध्ये काय सांगितलंय, देअर प्रपोर्शनेट प्रॉफिट शेअरिंग ड्यू प्रपोर्शन ऑफ शेअरिंग प्रॉफिट्स ऑफ अ न्यू फर्म. म्हणजे त्यांचा जो नवीन फर्मचा रेशो आहे त्या रेशो मध्येच त्यांना काय करायचंय, कॅपिटल मेंटेन करायचंय. बरोबर, कॅपिटल आता त्यांना काय करायचंय, त्याच रेशो मध्ये मेंटेन करायचंय. तर आता हिनं किती आणलंय, कोणाची बेस घ्यायची, बेसलाईन कोणाची घ्यायची, तर बेसलाईन घेताना नवीन पार्टनरची बेसलाईन घ्यायची. म्हणजे कोणाची, तर ती आहे कावेरीची. कावेरीचं जे काही पेमेंट आहे, कावेरीनं जे काही 12,000 रुपये आणलेले, त्या 12,000 रुपयाचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती, 1/4 हा तिचा प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर ह्या रेशोच्या बेसिसवर आपल्याला 12,000 बेस लाईन घेऊन तुम्हाला कॅपिटल ऍडजस्ट करायचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किंवा फर्मचा न्यू रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. कोण सांगेल कसा कॅल्क्युलेट करायचा रेशो, कुठे जागा आहे आपल्याला लिहायला, इथं थोडी जागा आहे, इथं लिहू आपण. चला, कोण सांगतंय, इथं मी टॉपला इथं लिहितोय काय, कावेरी, कावेरीचा रेशो काय, कावेरीचा रेशो काय, 1/4 प्रॉफिट शेअरिंग रेशो 1/4. मला सांगा आता नवीन रेशो कॅल्क्युलेट करताना आपला फॉर्म्युला काय, आपण काय करतो, बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेट करतो. बरोबर, मग काय येणार आहे आपलं, 1 मायनस 1/4. बरोबर ना. मग ह्याचं उत्तर काय आलं, कोण सांगते, बरोबर काय आलं उत्तर ह्याचं, 3/4. हा काय झाला आपला रिमेनिंग राहिला. बरोबर, रिमेनिंग राहिल्यानंतर आपण त्याचं कॅल्क्युलेट काय करणार आहे, कोण सांगते. आता ह्यांचे नवीन रेशो कॅल्क्युलेट करायचे असतील तर कसे कॅल्क्युलेट करावे लागणार आहे, नर्मदा
नर्मदा न्यू रेशो तिचा किती होता 3/5 बरोबर ना 3:2 होता ना रेशो त्यांचा रेशो किती होता 3:2 आहे हो का इथं त्यांचा दिलाय रेशो किती होता 3:2 आहे म्हणजे नर्मदाचा रेशो किती होता तर त्यांचा किती झाला आता थांबा आपण कॅल्क्युलेट करू त्यांचा किती होता 3/5 झाला बरोबर इंटू तर मायनस काय करतो आपण इंटू ना इंटू किती 3:4 3:4 किती आलं उत्तर कोण सांगताय 3:4 9:20 9:20 हे एक उत्तर आलं आपल्याला नंतर काय परत कोणाचा रेशो काढायचा आहे नर्मदा नंतर कोण आहे गोदावरी गोदावरी न्यू रेशो काय येणार आहे कोण सांगताय तिचा किती होता 2/5 इंटू कुठं गेलं हा इंटू 3/4 किती आलं उत्तर तिचं 6/20 6/20 आणि आपल्याला काय करायचं आता कावेरीचा मग परत काय येणार न्यू रेशो येणार काय येणार 1/4 इंटू आपल्याला काय करायचं त्यांचं LCM मॅच करून घ्यायचं बरोबर मग त्यासाठी आपण काय केलं इंटू 5/5 बरोबर इज इक्वल टू किती आलं तुमचं 5/20 5/20 आला म्हणजे हा तुमचा काय झाला नवीन रेशो काय आला ह्यांचा तर सगळ्यांचा नवीन रेशो काय आला 9:3 9:6:5 हा काय आला तुमचा नवीन फॉर्मचा रेशो आला बरोबर तर म्हणजे आता किती झालं 9 6 15 5 20 बरोबर तर आता आपल्याला काय करायचंय नवीन रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे मग आपण कॅल्क्युलेट करताना काय करणार आहे कावेरीनं कॅपिटल किती आणलं कावेरी कॅपिटल किती होतं तिचं 12,000 रुपये बरोबर मग आपण काय केलं 12,000ला काय केलं डिवाइड केलं मग आपण काय केलं 12,000 डिवायडेड बाय 20 किती आलं 12,000 डिवायडेड बाय 20 केल्यावर 12,000 डिवायडेड बाय 20 600 रुपये आले बरोबर 600 रुपये पर शेअर आले आता कावेरीनं ऑलरेडी 12,000 रुपये आणलेत मग काय केलं आपण कोणाचे 6 शेअर कोणाचा आहे तर तो कोणाचा आहे गोदावरीचा मग काय केलं गोदावरी कॅपिटल इज इक्वल टू आपण काय केलं 600 इंटू किती केलं 6 तिचा रेशो किती आहे 6 केला मग किती आलं एक मिनिट चुकतंय एक मिनिट काय तर कॅल्क्युलेशनला चुकलेलं आहे हा ह्याचं कॅल्क्युलेशन काय आहे ना कावेरीचं कॅपिटल किती आहे 12,000
हे जर 1:5 जर 12,005 असतील तर इथं काय येणार आहे माहिती का? कोण आहे? गोदावरी कॅपिटल, बरोबर. हे जर 12,000:5 असतील तर गोदावरीचं कॅपिटल हे किती हे आपल्याला काढायचंय, बरोबर. इथं काय आलं? क्वेश्चन मार्क येतो. त्याचा रेशो किती होता? 6 होता, बरोबर. मग ह्या केसमध्ये कॅल्क्युलेशन कसं असतं तर 12,000 × 6 डिवायडेड बाय 5. आपण जे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो ते मल्टिप्लिकेशन इथं करावं लागणार आहे. मग किती आलं? 12,000 × 6 डिवायडेड बाय 5 केलं की तुमचं उत्तर येतंय 14,400. तुमचं उत्तर काय येतंय? ह्याचं उत्तर येतंय इज इक्वल टू 14,400. तसंच कावेरीचं झालं की पुढं काय करायचं होतं आपल्याला? कोण राहिली? नर्मदा कॅपिटल. तिनं किती येणार तिचं? तर तिचा रेशो किती तिचं कॅपिटल आपल्याला काढायचंय. मग तिथं काय आलं? क्वेश्चन मार्क आला. तिचा रेशो किती? 9 हा तिचा रेशो होता. मग तिचं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय येणार तिचं? 12,000 × किती आता तिचं 9 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू, आता कॅल्क्युलेट करा बरं, किती येते सांगा बरं. 12,000 × 9 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 21,600. 21,600 काय झालं? तुमचं कॅपिटल झालेलं आहे. तर अशा रीतीने नर्मदाचं कॅपिटल किती आलं? 21,600. हे काय झालं? नर्मदाचं कॅपिटल आलं. तर आता तुमचे हे जे काही कॅपिटल आहेत हे काय तुमचे बॅलन्सिंग फिगर आहेत, हो का? ही जी काही कॅपिटलची बॅलन्सिंग फिगर इथं दिसते 12,000, 14,400 आणि 21,600 हे बॅलन्सेस तुम्हाला कॅरी करायचे. पण जी काही आता एक्सेस अमाऊंट आहे नर्मदा आणि गोदावरीची ती काय करावी लागणार आहे तुम्हाला? एकदा सगळ्यांना ती तुम्हाला त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेली. मग तुम्ही काय करणार? ही सगळी अमाऊंट काय करणार? लोनला ट्रान्सफर केली. म्हणजे 32,128 मायनस 21,600 केलं की तुम्हाला एक्सेस अमाऊंट किती आली? म्हणजे 32,128 मायनस 21,600 ही अमाऊंट मायनस केली की तुम्हाला उत्तर येतं 10,528. हे तुमचं काय झालंय? लोन अकाउंटला ट्रान्सफर झाले. तसंच गोदावरीच्या एक्सेस अमाऊंट काय झाली? गोदावरीच्या लोनला गेलेले. आता हे जे काही लोन अकाउंट आहेत हे तुम्हाला काय दिसणार? आता इथं बॅलन्स शीटला दिसणार आहेत. लोन अकाउंट काय बॅलन्स शीटला इथं दिसणार आहेत. कॅपिटल अकाउंट सगळ्यांचं मॅच झालं जे रिवाइज रेशो नुसार होतं. बॅलन्स शीट जेव्हा बनवू आपण 21,600, 14,400 आणि 12,000. एक्सेस जे लोन अकाउंट होतं, जे काही प्रॉफिट होता तो सगळी कॅश काय केली आपण कॅपिटलची त्यांच्या लोन अकाउंटलाही ट्रान्सफर केली. हे लोन अकाउंट पण त्यांच्या बॅलन्स शीटला दिसणार आहे. क्रेडिटर्सला काही एंट्री नव्हती म्हणून क्रेडिटर्स ॲज इट इज घेतले. बाकी ज्या काही ॲडजस्टमेंट केल्या आपण, असेट कमी केली किंवा वाढवली, त्या सगळ्या ॲडजस्टमेंट तुमच्या बॅलन्स शीटला 1/19 इफेक्ट देऊन झालेले आहेत. आणि अशा रीतीने तुमची बॅलन्स शीट काय झाली इथं 1/24,480 काय होणार आहे? मॅच होणार आहे. 1/24,480 तुमची बॅलन्स शीट मॅच होणार आहे. तर अशा रीतीने आपण काय केलं आता क्वेश्चन नंबर 9 हा आपण काय केला इथं कंप्लीट केलेला आहे. कोणाला काही शंका आहे का?